नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे आपण जो पायपिंगला धागा वापरतो त्यापासून आपण इथे दोरी कशी बनवायची आणि झटकेपट आपली ही दोरी बनवून तयार होते. तर बघूया आपण ही दोरी कशी बनवायची. इथे माझ्याकडे 2 धागे आहेत. एक थोडा जाड आहे आणि थोडासा बारीक आहे. तर थोडासाच फरक आहे. दोन्ही दोऱ्यांमध्ये इथे थोडासा फरक आहे. थोडीशी जाड आणि बारीक आहे. तर ही जाड जी आहे त्या जे बारीक आहे त्यापासून मी इथे ही दोरी बनवून दाखवणार आहे. जाड धाग्यापासूनही बनवणार आहे. पहिल्यांदा मी बारीक धाग्यापासून तुम्हाला इथे दोरी बनवून दाखवत आहे. तरी मी दोरी बनवण्यासाठी इथे सिंगल दाबाचा इथे वापर करणार आहे. तर मी हा रेग्युलर जो दाब असतो तो काढून घेते आणि सिंगल दाब लावून घेणार आहे. इथे मी ही सिंगल दाब इथे लावून घेतला आहे आणि हे सिंगल दाब लावल्यामुळे आपली ही दोरी एकदम व्यवस्थित येते. कुठेही जाड बारीक येत नाही. आपण जे डायरेक्ट आपण शिलाई टाकायला जातो तेव्हा कुठेतरी जाड बारीक अशी शिलाई कमी जास्त होते पट्टीमध्ये. तर अशी वेळ येत नाही. एकदम मस्तपैकी इथे दोरी बरोबर आपली टीप टाकली जाते आणि सिंगल दाबामुळे एकदम व्यवस्थित इथे दोरी लागली जाते. तर मध्यभागी ही मी दोरी लावून घेतली आहे. असे ठेवून घेतले आहे. वरच्या साईडला थोडी दोरी बाहेरच ठेवायची आहे आणि इथे अगदी दोरीच्या कडेने मी इथे टीप टाकून घेणार आहे. इथे एकदम व्यवस्थित इथे आपण दोरीच्या कडेने आपण टीप टाकून घ्यायची आहे. एका हाताने पाठच्या साईडला अशी थोडीशी खेचून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे. अगदी झटकेपट ही दोरी इथे बनून तयार होते. कुठेही काही कमी जास्त आपल्याला शिलाई येत नाही. एकदम एकसारखी अशी ही दोरी बनवून इथे तयार होते. आता इथे मी दोरीवर परत एकदा टीप टाकून घेते. अगदी दोरीच्या कडेनेच अगदी आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता ही दोरी आपल्याला याच्यातून काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित आपली दोरी एकदम सर्व बाजूने सारखी टीप आलेली आहे. कुठेही कमी जास्त आलेली नाही. आता आपल्याला इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे. इथे कट करून घ्यायचं आहे आणि इथे मी 4 पदरी धागा घेतलेला आहे. सुई टाकून घेतलेला आहे आणि गाठ मारून घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने आपण जशी नेहमीच्या पद्धतीने आपण दोरी उलटून घेतो त्या पद्धतीनेच आपण इथे दोरी उलटून घ्यायची आहे. उलटी सुई टाकून मी इथे अशा पद्धतीने इथे दोरी उलटून घेत आहे. एकदम व्यवस्थित इथे ही दोरी उलटता येते. कुठेही काहीच म्हणजे जर बारीक झाली आहे शिलाई तरी पण आपल्याला इथे व्यवस्थितपणे इथे दोरी उलटता येते. खूप छान बारीक अशी इथे ही दोरी इथे बनवून तयार झालेली आहे. इथे तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी दुसरी दोरी ही इथे बनवून दाखवणार. थोडं जाड धागा आहे त्याचीही मी इथे दोरी बनवून दाखवणार आहे. दोन्ही दोरींमध्ये खूप म्हणजे जास्त फरक नाही वाटत आहे. ही दोरी बघू शकता तुम्ही इथे खूप बारीक आलेली आहे. खूप छान अशी ही दोरी इथे बनवून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने झटपट अशी ही दोरी इथे आपण बनवू शकतो. तर मी इथे दुसरी दोरी ही इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथे मी हा जाड धागाही वापरून मी इथे दोरी बनवून दाखवते. तर इथे आपण ज्या पहिला दोरी बनवली तशाच पद्धतीने इथे मी हाही धागा मध्यभागी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण
टीप टाकून घ्यायचे. दोरीच्या अगदी कडेने आपण टीप टाकून घ्यायची आहे. ते डबल टीप टाकून घ्यायचे दोरीवर. ते मी डबल टीप टाकून घेतले आहे. दोरा काढून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे आपण जशी दोरी उलटतो त्याचप्रमाणे दोरी इथे उलटून घ्यायची आहे. उलटी सुई टाकून घेतली आहे आणि इथे आपण ही दोरी उलटून घ्यायची आहे. अगदी पटकन ही दोरी इथे उलटता येते. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तर ते जरा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे आपल्या ह्या दोन्ही दोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. जास्त फरक नाही आहे दोरीमध्ये, थोडासा फरक आहे, थोडीशी कमी जास्त आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे दोन्ही दोरी इथे तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडासाच फरक आहे, कळूनही येत नाही. पण बारीक दोरीचा जो दोरी बनवली आहे, धाग्याची जी दोरी बनवली ते खूप छान वाटते. तर तुम्ही इथे अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला दोरीचा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.